नवीन पनवेल अभिषेक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीनं देव माझा अभिषेकचा राजा सार्वजनिक गौरा गणेशोत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा झाला। शनिवारी या सार्वजनिक गौरा गणपतीचं आगमन नवी पनवेलमध्ये ए टाईप सेक्टर 13 अय्यप्पा मंदिरासमोर झालं। त्यानंतर मोठ्या भक्तिभावानं पूजा अर्चा संपन्न झाली। यावेळी माजी सभागृह नेते परेशदा ठाकूर यांनी उपस्थित राहून गणेशोत्सवाच्या आयोजनाचं कौतुक करत मंडळाला शुभेच्छा दिल्या। गणपती बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक सोमवारी निघाली। याचवेळी खास आकर्षण म्हणजेच रायगडमध्ये प्रथमच हिंदू राजा महाकाल अघोरी यांनी आपली कला सादर केली। अघोरींच्या वेशात अनेक कलाकार या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। अखेर भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पोलादपूर येथे शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांचे कार्यकर्ते आणि नागरिकांमार्फत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी खालूबाजाच्या गजरानं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं परिसर दुमदुमून गेला होता। आपल्या हक्काचा आमदाराला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती। याप्रसंगी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राज्यात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांचा विचार करता फक्त मुंबईमध्ये मे 2024 अखेर महिन्यात बाललैंगिक अत्याचार घटनेसंदर्भात 509 गुन्हे नोंद करण्यात आलेत। ही आकडेवारी चिंताजनक असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। वारंवार महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात स्त्री शक्ती कायदा अंमलात आणण्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल एसीपी अशोक राजपूत साहेब यांना निवेदन देण्यात आलं। मार्केटमधील व्यापारी दुकानात आणि परिसरात स्वच्छता ठेवतो, सरकारचे जीएसटी आणि बाकी सर्व कर भरतो। उलट आठवडा बाजार आणि फेरीवाल्यांमुळे कचरा घाण होते, त्याचा भार महापालिकेवर पडतो। या विरोधात कामोठ्यातील व्यापाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। सर्व व्यापाऱ्यांनी ट्रेडर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आपला आवाज उठवला। अर्ज विनंतीपत्र देऊन सुद्धा प्रशासकीय कार्यवाही करत नाही, त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं। या आंदोलनाकडे महापालिका किंवा प्रशासनाने लक्ष न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन वा वेळ प्रसंगी बेमुदत आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलं। महाड तालुक्यातील आमशेत येथील रहिवासी अशोक पवार यांची झोपडी काही दिवसांपूर्वी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांनी तोडली होती। अशोक पवार हे बेलदार भटक्या समाजाचे असल्यामुळे त्यांची झोपडी तोडण्यात आली असा आरोप पीडित अशोक पवार यांनी केलाय। तसंच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना याबाबत लेखी निवेदन दिलं असता त्यांनी उलट बेलदार समाजावरच गुन्हे दाखल करील अशी धमकी दिली। यामुळे संपूर्ण बेलदार समाज आक्रमक झाला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे। उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम सिडको तसंच विविध आस्थापनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर गवताचं साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे। हे रस्त्यावर वाढलेलं गवत झुडपे संबंधित आस्थापनाने ठेकेदाराच्या माध्यमातून काढण्यात यावं अशी मागणी जनतेतून होत आहे। उरण तालुक्यातील उरण पनवेल मार्ग, चिरनेर आवरे मार्ग, खोपटा केळवणे मार्ग या मार्गावरील रस्त्यावरील दोन्ही बाजूला साईड पट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत झुडपे वाढली आहेत। हे गवत एवढं वाढलंय की गवताने अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापलाय। रस्ता आखूड झालाय, त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही वाहनं पास होणं मुश्किल झालं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।